थोडंसं उन्हाळ्यातले कुळीत म्हणजे हिदळे कुळीत आणि हे आता आम्ही घातलं भिजत. रात्री त्यांका एका फडक्यात बांधून ठेवायचे. नंतर 1-2 दिवसांनी कोंब येतले आणि कोंब मिळाल्यावर मस्त इकडे आता आपण सांबारा करूया. उडदाच्या मोडांचा सांबारा. तर असे गाळून घ्यायचे, पाणी सगळा बाहेर पडा पाहिजे आणि कुळीत रवा पाहिजे आतमध्ये. अशा पातळ फडक्यात घ्यायचे, चांगले असे एका फडक्यात गुटाळून गाठ मारून ठेवायचे मोठलो. मग असे ते 1-2 दिवसांनी त्याला कोंब येतले मस्त. 2 दिवसांनी बघूया कोंब येते काय. मस्त की भिजत ठेवलेल्या कुळदांका बघा असे मोड इलेले असतात. मोड म्हणजे कोंब इलेले असतात एका. मस्त की आता करूचा आता सांबारा. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओत सगळ्यांचा स्वागत असा. तर वो काढतो आम्ही आणि त्या दिवशी जो पाऊस पडलो ही सगळी पावसाळी शेती की नाही पाण्याखाली गेलेली आणि बरोचसो पालो पाचोळो आमच्या तर्यात जमा झालो हा. त्यामुळं बरोचसो तरवो आता खराब झालेलो असा. बराचसा असा थोडाफार नुकसान झालेला असा आणि आता आम्ही काढतो तरवो. तर त्या दिवशी रात्री आम्ही घातलो कुळीत भिजत आणि त्या कुळदांका मस्त गेलेत कोंब. कोंब म्हणजे मोड. त्या मोड इलेल्या कुळदांचा आज करूचा आमका सांबारा. पाऊस थोडंसं कमी असा, 1-2 सरी पडतं थोड्या वेळान. कुळदाच्या मोडांचा सांबारा ना या पावसातच चांगला लागता. कुळदाची पिठी म्हणा किंवा सांबारा म्हणा किंवा पिठला म्हणा या पावसातच चांगला लागता. तर आता ह्यो आम्ही थोडंसं तरवो काढून जातलो घराक आणि घराक गेल्यावर मस्त करतलो कुळदाच्या मोडांचा सांबारा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. तर आता आम्ही तरवो काढून मस्त एक कोंब इलेले असतात त्या कुळदांका. चांगले उकडलं आणि खाऊक पण मस्त लागतात. थोडेसे मिक्सराक लावायचे, वाटायचे त्यांना चांगले. टोप मस्त की तापलेलो असा. करटे घातलं की एक पटकन शिजावया म्हणून सांबारा. हे पडणे एक लसूण आणि या थोडासा जिरा. पडणी आपली तडतडलेली असा. कढीपत्तो, थोडंसं मालवणी मसालो समजाने जाऊ खाया. चांगला धुवून घेऊया आणि हे आपले मोड दिलेले कुळीत आणि कांद्या खोबऱ्याचा वाटा पडलेला असा मस्त पैकी. थोडा वेळ शिजाक द्यावया. त्याच्यानंतर आतमध्ये मीठ टाकूया. आपला मस्त की मोड इलेल्या कुळदाचा सांबारा तयार होताला. पहिलेच आपले ते मोड इलेले कुळीत शिजलेले असत थोडेसे. मस्त की करटे घातले आतमध्ये 2 आणि मस्त की आता उकाळलेलो असा सांबार आपल्या आणि थोडासा मीठ घालूया. आपला सांबारा तयार झाला मस्त. कारण ते कुळीत आधीच उकाळलेले होते म्हणजे शिजलेले होते. आहा, शिजला आपला, शिजला सांबारा, शिजला. चवीपुरता मीठ घालूया. मस्त की शिजला सांबारा आपला. तर मस्त की मोड इलेल्या कुळदाचा सांबारा आपला तयार झालेला असा. आणि मस्त की पावसाचा वातावरण असा, पाऊस काही नाही हा, पण मोड इलेला कुळदाचा सांबारा या पावसाळ्यात चांगला लागतो. आता पियान खाते बघतोय कसा आता. एकच नंबर झाला. एकच नंबर. आमच्या बानकेतल्या काकाच्या भाषेत म्हणता ना तर एकदम नमुन्याचा झालेला, नमुन्याचा.
गावठी कोंब्याच्या आणि कुर्ल्यांच्या रसापेक्षा भारी झालेला असा. आणि याची भाजी पण करतात मस्त. एक बटाटी घालायची आणि थोडासा वाटाप आणि मोडलेले कुळीच, भाजी पण भारी लागतात. पण सांबारा एक नंबर लागता. सर्दी बिर्दी झालेली असतात ना तर कोदा सांबारा, मोडलेला कोदा सांबारा एक नंबर असा. हा हा हा, नाकासून सगळा पाणी येऊ काय, सर्दी सगळी खाली येऊ काय असं झालेलं असं. नमुन्याचा झालेला असा मोडलेला कोदा सांबारा. कुळीत चांगले साफ केलेले होय, आतमध्ये दगड बिगड काय असताना. आणि थोडेफार वाईट शिजा होय चांगले आणि सांबारा मग मस्त लागतं. आणि एक वाटी बियाण खाताले. पाऊस येता वाईट. तर आज मस्तपैकी गेलो आम्ही. मोडलेल्या कोदाचा सांबारा झाला एकच नंबर. आणि आपण कसा नमुन्याचा. तर आपल्या चॅनलवर असाच काहीतरी भोग गावताला. रानातले रानभाजी आहे, कोकणातले संस्कृती, व्हाळातले कुर्ले, व्हाळातले मासे त्यांची रेसिपी, आणि जत्रा दायकाले. आणि जास्तीत जास्त करून माझा काम या आपल्या चॅनलवर भोग गावताला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर आमचे व्हिडिओ तुमका आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर मग भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन आणि आमका जाऊचो सर्व काढू. धन्यवाद.